नमस्कार, माझं नाव विनायक नवनाथ सेंद्रे, राहणार पंचाळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. माझ्याकडं डाळिंबा बाग आहे, 2500 झाडं आहे. तर मला तेलाचा त्रास व्हायचा 1-2 वर्षापासून. तर मग मला सोनम कंपनीचं औषधाची माहिती भेटल्यानंतर मी ते उपलब्ध केल्यानंतर मग मी ते स्प्रेला म्हणजे चालू केलं. तर ते 10 ते 12 दिवसातून मी वापरायचो. तर माझे 100ला 10 ml प्रमाणे त्याचं. तर माझे 600 लिटर ब्लोअर आहे. तर त्या ब्लोअरला मी 60 ml टाकायचो. ते 10-12 दिवसातून त्याचा स्प्रे घ्यायचो मी. तर मला रिझल्ट बरा वाटला. आणि शेवटला परत जूनमध्ये मला परत जास्त तेल आढळल्यानंतर मग मी त्याचं प्रमाण डबल घेतलं. 100ला 10 होतं, तो 20 घेतलं. 20 घेतल्यानंतर मग मला थोडा रिझल्ट जास्त मिळाला. जास्त फुटत होते ते कमी झाले, पण रिझल्ट चांगला आहे. औषध पण छान आहे, काही अडचण नाही. आणि झाडाचं गेल्या वर्षी काय डाळिंब किती निघलं माम? 20 ते 25 टन निघाला आहे. 20 ते 25 टन. तर आपली पण ओळख सांगा की. नमस्कार, मी धनाजी केदार क्रॉप सोल्युशन इंडिया लिमिटेडचा डायरेक्टर. तसेच आपलं औषध हे इथं आपण नाशिक सिन्नरमध्ये आलेलं आहे, सेंद्रिय बंधू यांच्या प्लॉटवरती. तर आपण एवढ्यासाठी आलोय की यांच्या प्लॉटमध्ये आता करंटली माल नाही, पण आपण यांना भेट देण्यासाठी आलोय की या भागातील शेतकऱ्यांना माहिती असावी की आपल्यात कोणतं शेतकरी इकडे चार अंधार पडतोय, जर उजेड पडत नाही. भागातील शेतकरी कोणतं औषध वापरते, औषध वापरून त्यांना जे झालाय फायदा ते इतर शेतकऱ्यापर्यंत कसा पोच होईल याच्यासाठी आपण एक शेतकऱ्यांचं मार्गदर्शन दुसऱ्या शेतकऱ्यांना होईल अशा यासाठी आपण यांना भेट देण्यासाठी आलेलो आहे. डाळिंबात आता माल नाही, पण गेल्या वर्षी माल गेल्यानंतर त्यांनी आपलं औषध वापरले, सोनम औषध. त्याबद्दल एक अभिप्राय घेऊया म्हणलं शेतकऱ्यांना. आम्ही ह्या भागात आलतो, सहजासहजी भेट होत नाही ॲव्हरेजली. आम्ही 500 किलोमीटर ह्यांना आलेलो आहे. तर भेट होत नाही. तर हे शेतकऱ्यांनी सांगितलं की तेलासाठी कसं रिझल्ट आला. तर हे कंपनीचे धनाजी केदार हे जरा कसं औषध वापरलं पाहिजे, मग एक सायंटिफिक पद्धतीनं माहिती जरा देतील, कशा पद्धतीनं औषध वापरलं पाहिजे याबद्दल जरा माहिती सांगत राहा. आपल्याला 3 सीझनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरायचं आहे. पावसाळी वातावरणामध्ये 8 दिवसाला वापरायचा, हिवाळ्यामध्ये 8 ते 10 दिवस, आणि उन्हाळ्यामध्ये 12 ते 15 दिवसापर्यंत जास्तीत जास्त वापरू शकता. मग त्या औषधाचं प्रमाण आहे ते 100 लिटरला 10 मिली. जर वातावरणामध्ये चेंज झाला किंवा पाऊस पडला, कोणत्याही सीझनला असू द्या, त्यावेळेस संकटमय समय थोडक्यात सांगायचं म्हणजे तर 100 लिटरला 20 मिलीनुसार वापरायचं. एखादा स्प्रे वापरायचा, कंटिन्यू स्प्रे वापरायची काही गरज नाही. त्यासाठी आपल्याला रिझल्ट 100% चांगले भेटणार आहेत आणि वेळेवर स्प्रे करणं गरजेचं आहे. आणि स्प्रे करत असताना झाडांना पाणी मुबलक प्रमाणात सोडायचं आहे. झाडांना पाणी कमी सोडलं तर तेलकट कंट्रोल करायला अडचण येते. त्यासाठी पाणी व्यवस्थित सोडणं गरजेचं आहे आणि स्प्रे वेळेवर होणं गरजेचं आहे. प्लसमध्ये आपलं औषध कोणत्याही कीटकनाशक, बुरशीनाशकामध्ये चालतं, त्यासाठी सेपरेट स्प्रे घ्यायचा असं काही नाही. त्यामुळं कॉपर, सल्फर आणि बॅक्टेरिया बरोबर आपलं औषध तेवढं स्प्रे करायचं नाही. बरं, आपलं पांचाळे गाव हे कुठल्या रोडला कसं येतं? म्हणजे तुमचा आता तालुका सिन्नर येतो आहे, त्या सिन्नरमधून कुठल्या दिशेला कसा आहे तिथं सांगायचं रस्ता तुमच्या? सिन्नर पासून 28-30 किलोमीटर आहे आणि उत्तर बाजूला आहे. उत्तर बाजूला आहे. आता ही कुठल्या रोडला तुमची बाग आहे? ही आमची रोड कोणता आहे? विंचूर लासलगाव रोडला तुमची बाग आहे. तर हा त्यांचा प्लॉट आहे. आता जवळ 2500 झाडाचा प्लॉट आहे. आता ही झाडं मोकळी आहेत. आता ही झाडं इतरेलपासून आता हे सोनम औषध वापरणार म्हणून सांगितले ह्यांनी. तर म्हणजे या वर्षी पण मी इतरेल पासूनच वापरणार आहे. मग चालू आहे आता पानगळ करायची, मला इतरेल मारायचंय. तर सोनमचं पॅक कसं कुठल्या शेतकऱ्यांनी किती घ्यावं ह्याबद्दल थोडी माहिती द्या जरा. सोनम औषधाचं पॅक हे कंपनीकडे 250 ml, अर्धा लिटर, 1 लिटरमध्ये आता अवेलेबल आहेत. 250 ml मध्ये 2500 लिटर पाणी तयार होतं आणि त्याची किंमत 2500 रुपये आहे. ते पॅक आपल्याला कोणताही तालुका असू द्या तुमचा, त्या तालुक्याच्या ठिकाणी पार्सल ऑफिस, कुरिअरचं असो किंवा ST पार्सल, त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होईल. जर ज्यांना पार्सल ऑफिस जर लांब असेल तशांना 1-2 दिवस लेट होतं, पण पोस्टाने घरी पण येऊ शकतं ते औषध. त्यामुळं कोणत्याही पद्धतीने तुम्ही मागवू शकता. 500 ml ची किंमत आहे 5000, त्यामध्ये 5000 लिटर पाणी होतं. ते शेतकरी 400 ते 500 लिटर पाणी शेतकऱ्यांना ज्या लागतं ना, त्यांनी अर्धा लिटर औषध मागवायचं आहे. तसेच 500, 600, 700, 800, 1000 लागणार आहे, त्यांनी 1 लिटरमध्ये घ्यायचं आहे. 1 लिटरमध्ये 10,000 लिटर पाणी तयार होतं आहे. स्प्रे पण भरपूर झाले पाहिजेत. महत्त्वाचं कंटिन्यू स्प्रे करणं गरजेचं आहे.
तेलकट येऊ नये म्हणून करायचं आहे. आल्यानंतर त्या डाळिंबाला कोणतंही काय औषध काय काम करत नाही, येऊ नये ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी. बरं, तुमचं आता इथं जर तुमच्या गावातल्या किंवा तुमच्या आता सिन्नर भागातल्या शेतकऱ्यांना एक माहितीसाठी आपण हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. लगतच्या शेतकऱ्यांना एक तेल्या नियंत्रणासाठी आपलं, तुम्ही जरा इकडे या व्हिडिओ, मी जरा तिकडे जातो या पुढे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तानाजी केदार कंपनीचा डायरेक्टर. तर हे शेतकरी लगतच्या शेतकऱ्यांना सिन्नर तालुका आणि साईडचा तालुका कसं नाव आहे इकडे निपाड तालुका आहे. हां, आता आम्ही निपाडवरून आलो आहे. ती मोठं हनुमानाची 111 फूट मूर्ती असल्याकडून ते आपलं खेडलेजुंगी. खेडलेजुंगी म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांचाही आपण तिथं अभिप्राय घेतलेला आहे. त्यांचा पण एक त्यांनी पण सोनम औषध वापरल्यावर चांगल्या पद्धतीने केल्यानंतर झालं म्हणून सांगितलेलं आहे. तर सोनम हे औषध वापरताना आहे ना, म्हणजे जी कंपनी सांगितली त्या पद्धतीने घ्या. पाणी प्रत्येक शेतकरी तेलाला पाणी कमी सोडतो तर पाणी भरपूर सोडायचं, हा एक नियम पाळा. आणि ज्या सांगितले तुम्हाला ते पाणी सोडल्यानंतर त्याला जास्त म्हणजे नायट्रोजन जास्त होतं. नाही की कसं आहे, ह्याचं वेगवेगळे ट्रायल झाले आहेत कंपनीचं. झाडावर जर ट्रेस असतात तर तेल्या नियंत्रण करताना झाडाची अन्न तयार करायची प्रोसेस बंद पडते. तर सोनम औषधाचा वेगळा डाटा आहे. जेवढं तुम्ही मधून पाणी सोडलं तर तेलकट वाढत नाही, हा एक डाटा निघालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही फवारणी मिक्स करायला चालतंय. कॉपर सल्फर बॅक्टेरिया सोडून सगळ्या औषधात मिसळायला पण चालतंय. त्यामुळे वापरायला सोपं आहे, त्यामुळे अडचण काही येत नाही. तर शेतकऱ्यांनी वापरत राहावा. सोनम केदार इंडिया यूट्यूब चॅनलवर हुडकला ना, तुम्हाला आता जवळजवळ 120 पेक्षा जास्त व्हिडिओ शेतकऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहेत, महाराष्ट्राबाहेरच्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहेत, शेतकऱ्या नंबर सकट व्हिडिओ आहेत. तुमचा एक नंबर राहिला, मोबाईल नंबर राहिला, जर इथल्या शेतकऱ्यांना जर फोन करायला म्हणलं एक ह्या शेतकऱ्याला विश्वास. कारण काय होतंय की इथला शेतकरी असेल तर शेतकरी आमच्या कंपनी मार्केटिंग शेतकऱ्यांनी केलेलं आहे. मग त्यामुळे शेतकऱ्याचा तुमचं गावात नाव पांचाळे गावचं सांगितलंय. ही कुठली वस्ती आहे तुमची इथली? काय पंचाळे गावातच रोड, बिंचोर रोडला. हां, विनायक सेंद्रे म्हणून आपलं ना. हां, विनायक सेंद्रे. आणि तुमचा मोबाईल नंबर पण सांगा की. माझा मोबाईल नंबर घ्या 9921 66 0351. मग जर काय इथल्या लगेच्या शेतकऱ्यांनी ह्यांना फोन करा. खरंच सोनम औषध रिझल्ट काय डाटा व्हिडिओ बघा, या शेतकऱ्यांना विचारा. एखाद्या जवळ असला शेतकरी तर भेटा या एखाद्याला कसं खरं रिझल्ट काय डाटा आहे. कारण ही शेतकरी प्रगत शेतकरी आहे. तर ह्यांचं दाखवा, ड्रॅगन दाखवा. ड्रॅगन पण ह्यांच्याकडे झाड आहे. ती ड्रॅगन किती झाड आहे? ही वेगवेगळ्या पद्धतीने लावलं. हे 1 फुटावर लागवड केली, 1 एकर लागवड केली. एक प्रयोगशील शेतकरी आहेत. तर शेतकऱ्यांचं कसं होतंय, आता ही ड्रॅगन आहे ह्यांच्याकडे अजून दुसरी सोलापूर लाल ह्यांनी लावलेला आहे. सोलापूर लाल आहे. किती झाड आहे त्याची? त्याचे 700 झाड आहे. म्हणजे प्रयोग करणारे शेतकरी आहेत. सोनम हे विश्वासानं वापरा केल्यानंतरसाठी. बाकी कुठली वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचं प्रोडक्ट आहे. 1 लिटरमध्ये 10,000 लिटर पाणी करणारं औषध जैविक क्षेत्रात कुठलंही नाही. तर सोनम हे औषध एक विश्वासात पात्र ठरलेलं औषध आहे तेल्यानियंत्रणासाठी. शेतकऱ्यांना डोळं दाखवून सोनम औषध कंटिन्यूपणा सांगितलेल्या पद्धतीने वापरत राहावा. तेल्यानियंत्रण चांगलं होते. कंपनीने दिलेल्या गाईडलाईन फक्त फॉलो करत राहावा, एवढं सांगतो. आणि केदार कंपनीचं प्रोडक्शन युनिट सांगोला तालुका जिल्हा सोलापूर येत आहे. तिथून सप्लाय केलं जातं सगळीकडे. जवळच्या तालुक्यातले कोण शेतकरी त्यांना तिथं भेटतंय. काही जणांना कोरोना येऊन भेटतंय, काही जणांना तिथं कृषी केंद्रात त्यांच्या मार्फत भेटतंय. जशा पद्धतीनं अवेलेबल होतं तेवढं फास्ट आम्ही कुरिअर तेल्या म्हणजे फास्ट रोग घेतो. तर कुरिअरद्वारे फास्ट असणार आहे, फास्टनं जातंय. कुरिअरनं 1-2 दिवसात भेटतंय. काही ठिकाणी एसटीनं भेटतंय फास्टली. काही ठिकाणी डीलर जिथं नवीन, काही ठिकाणी डीलर ओपनिंग चालू असते तिथं तिथल्या शेतकऱ्यांना तिथं पण भेटते. अशी पण पद्धतीने भेटते. त्यामुळे वापरण्यास स्वस्त आहे. 1 रुपया प्रति लिटर खर्च होतो पाण्याला. तुम्हाला 100 लिटर पाणी फवारा 100 रुपये खर्च होतो. तसंच या औषधात कांदा दाखवायचं. कांद्यावर पण आता त्या शेतकऱ्यांनी सांगितलं त्या गावाचं नाव काय म्हणलं हनुमानाचं? खेडलेजुंगी. मग तिथं कांद्यावर पण त्यांनी ट्रायल घेतला. तर तिथं कांद्यावरचा करपा जो रोग असतो, जो म्हणून करपा म्हणून पानं वाकडे होते ती. तर त्यांचा कांदा आज आम्ही मार्केटला विंचोरच्या मार्केट थांबलो तर 1 नंबर रेटमध्ये गेला. त्यात कोणाचाही तेवढा रेट गेला नव्हता. 2261 रुपये. आता मागच्या व्हिडिओ पण तुम्हाला तो रेट तुम्हाला ऐकायला मिळेल. तर त्यांनी तो आम्ही कांदा सुद्धा काढलेला दाखवला त्या व्हिडिओमध्ये. म्हणजे इकडच्या भागात कांदा पीक आम्ही काय कांद्यावर ट्राय घेतला नाही. कसं होतंय, आपलं पॅक मोठा आहे. 250 मिली 2,500 रुपये किंमत, 2,500 लिटर पाणी शेतकऱ्या कांदेवाला शेतकऱ्याला ते परवडत नाही. पॅक दर कमी आहे. आपलं लहान पॅकिंग पण आपल्याला आम्ही अवेलेबल करण्याचा कांदेवाल्या शेतकऱ्यांना सुद्धा ट्राय करत राहू. लहान पॅकिंग 200 लिटर पाणी, 300 लिटर पाण्याचा पॅक आम्ही कांद्याला की 200 लिटर फवारणी होत असतील भरपूर. 200 लिटर एकराला. हां, आम्ही 200-300 लिटर पाण्यासाठी लहान पॅक जी कंपनी असेल ना एकदम लहान, ती इकडं डीलर मार्फत त्यांना डीलरच्या मार्फत बारका पाठ परवडत नाही तर उपलब्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू. सोनम खात्रीने वापरा, एवढं तुम्हाला सांगतो. धन्यवाद.